नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही आता ऐकणार आहात प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या खेळ ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे झोपाळा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित झोपाळा. रात्रीचे 2 वाजले तरी अनंताला झोप येत नव्हती. मनात विचारांची चक्र अखंड सुरू होती. तो उठला. त्याने अनघाच्या खोलीत डोकावलं. अनघा आणि सुमा शांत झोपल्या होत्या. अनंताला अपराध्यासारखं वाटायला लागलं. कारण नसताना किती चिडलो आपण त्या दोघींवर. नाही ते बोललो. इतक्या वर्षात दोघींच्या डोळ्यात कधीही पाणी पाहिलं नव्हतं ते आज दिसलं. याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे. किती साधी अपेक्षा होती त्यांची, बंगल्यात झोपाळा बसवण्याची. त्यावरून किती रामायण घडलं. पण त्यांना कसं सांगू त्या झोपाळ्याशी निगडीत असणाऱ्या माझ्या आठवणी किती कटू आहेत ते. झोपाळ्याच्या त्या कर्र कर्र आवाजाची जी भीती मनात बसली आहे ती इतक्या वर्षात गेलेलीच नाही. तो स्वतःशीच बोलत होता. तो पुन्हा बेडरूममध्ये आला. त्याने दिवा लावला. एखादं पुस्तक वाचावं म्हणून त्यांनी पुस्तक घेण्यासाठी कपाट उघडलं. कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात असलेल्या आई अण्णांच्या फोटो फ्रेमकडे त्याचं लक्ष गेलं. नजरेसमोर सतत नको म्हणून त्यानेच ही फोटो फ्रेम कपाटात ठेवली होती. दिवसभर घरात झोपाळ्यावरनं घडलेलं रामायण आणि त्यात आई अण्णांचा दिसलेला फोटो. त्याच्या जखमेवरची खपलीच निघाली. त्यानं पुस्तक न घेताच कपाट बंद करून टाकलं. दिवा मालवून तो पुन्हा बिछाण्यावर पडला. मनातली घालमेल वाढली होती. काळजाला चटका लावणारा तो जुना काळ, बालपण, वाडा, झोपाळा, आई अण्णा, ते नको नकोसे झालेले दिवस सारं आठवायला लागलं. गावातल्या देशमुख गल्लीतला तो पहिलाच वाडा. त्या वाड्यासमोरून जाताना गल्लीतल्या माणसांना नेहमीच भीती वाटायची. या वाड्यात भुताटकी आहे असाच सगळ्यांचा समज होता. रात्रीच्या वेळी त्या वाड्यासमोरून जाण्याचं धाडस कुणी करायचं नाही. आई ओसरीवरच्या कर्र कर्र वाजणाऱ्या झोपाळ्यावर संध्याकाळी हमखास बसलेली असायची. दिवसभरात ती कुठेच दिसायची नाही. डोक्यावरचे पिंजारलेले केस, भलं मोठं कपाळ, त्यावरचं रुपया एवढं ठसठशीत कुंकू, नऊवारी साडी आणि शून्यात गेलेली खोल नजर, असं तिचं रूप अधूनमधून नजरेला पडायचं. दिवसभर ती झोपलेलीच असायची. आठवतंय तसं तिने आई म्हणून जवळ घेतलं नाही, प्रेमानं घास भरवले नाहीत, मुलगा म्हणून विचारपूस केली नाही. मी मित्रांच्या घरी जायचो पण मित्र माझ्या घरी कधीच यायचे नाहीत. त्यांनी आमच्या वाड्यात जाऊ नये अशी त्यांना ताकीदच दिलेली असायची. वाडा चिरेबंदी होता पण भकास. वाड्याला घरपण नव्हतंच. आई दिवसभर झोपलेलीच असायची. नवऱ्याचं आणि मुलांचं काय चाललंय याच्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं. झोपेच्या गोळ्या घेतलेल्या माणसांसारखी ती दिवसभर ग्लानीत असायची. मला आंघोळ घालणं, जेवायला वाढणं, झोपवणं सगळी कामं आजीच करायची. म्हातारी वाकली असली तरी काटक होती. भिंतीचा आधार घेत घरभर फिरत सगळी कामं करायची. आईपेक्षा तिचाच लळा जास्त लागला होता. अण्णा एकदम शांत. आजी त्यांना घुम्याच म्हणायची.
पांढरं शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातलेली त्यांची निस्तेज मूर्ती कुठेतरी एकटक बघत बसायची. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटायचा नाही. दिवसभरात ते 15-20 शब्द तरी बोलत असतील का नाही त्याची चर्चा गावात व्हायची. म्हातारी आजी ओसरीवरच्या एका खांबाला टेकून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांशी गप्पा मारत राहायची. तिची मान सतत हलत राहायची. दिवस मावळायला लागला की अण्णांकडे बघत म्हणायची, अण्णा, असा घुम्यासारखा किती वेळ बसून राहणार आहेस? दिवे लागण्याची वेळ झाली, आता तरी कुसुमला उठव. अण्णा हं बरं एवढंच म्हणायचे आणि शांत बसायचे. संध्याकाळ झाली, रात्र पुढे सरकायला लागली की आई जागी व्हायची. तिथून तिचा दिवस सुरू व्हायचा. 8 वाजता आंघोळ करायला सुरुवात करायची. अंगावर गार गार पाण्याचे हंडे ओतून घ्यायची. व्यंकटेशाचं स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणायची, मधूनच हसायची. मलाच काय, आजीला सुद्धा अशा वेळी तिची भीती वाटायची. मी आजीला जाऊन बिलगायचो. आईचा आवाज खूप वाढला तर आजी अण्णांना म्हणायची, अरे अण्णा, सांग तिला काहीतरी. अण्णा, कुसुम ए कुसुम, अशा 2-3 हाका मारायचे आणि शांतच राहायचे. रात्री 8 वाजता आई आंघोळ करून बाहेर आली की तुळशीला प्रदक्षिणा घालायची. हातानं गालावर बडवून घ्यायची. स्वयंपाकघरात जाऊन चूल पेटवायची. कुसुम, अगं कुसुम, स्वयंपाक केलाय सगळ्या घरादाराचा. अण्णाचं आणि अनंताचं जेवणसुद्धा झालंय. आता तू आणि मीच जेवायचे राहिलोत. आता स्वयंपाक कशाला करत बसतीयस? आजी ओरडत राहायची पण आईचं लक्षच नसायचं. तिचा चुलीवर स्वयंपाक सुरू व्हायचा. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, हे गाणं आई मोठ्या आवाजात म्हणत राहायची. एकदा मी गल्लीत मुलांबरोबर खेळत होतो. माझं लक्षच नव्हतं. सुन्या म्हणाला, तुझी आई आली. पाहतो तर आई जवळ येऊन थांबलेली. तिने माझ्या मनगटाला घट्ट धरलं. मी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अशा वेळी तिच्या अंगात प्रचंड ताकद असायची. तिने ओढत ओढत मला वाड्यात आणलं, थेट न्हाणीघरात नेलं. माझे कपडे काढून मला न्हाणीघरातल्या मोठ्या दगडावर बसवून आंघोळ घालायला सुरुवात केली. मान पाठ चोळून काढली. आई, अगं मी सकाळीच आंघोळ केली आहे गं, मला नको ना आत्ता आंघोळ घालूस. अण्णा, आजी, तिला सांगा ना. मी ओरडत होतो, रडत होतो. न्हाणीघराचा दरवाजा तिने आतून बंद केल्यामुळे आजी आणि अण्णा दरवाजाची कडी वाजवत, कुसुम दार उघड, अगं काय चालवलंयस हे, असं ओरडत होते. पण आई शांतपणे मला आंघोळ घालत होती. आंघोळ घालून झाल्यावर तिने दरवाजा उघडला. मी जाऊन आजीला घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ हमसून हमसून रडलो. ती रात्र खूप भयाण वाटत होती. मी सारखा दचकून उठत होतो. त्या दिवसापासनं आईविषयी वाटणारी भीती आणखीनच वाढली. एरवी गल्लीतली मुलं त्यांच्यात सामावून घ्यायची, पण भांडणं झाली की अनंताची आई वेडी, अनंताची आई वेडी असं मोठ्या आवाजात ओरडत राहायची. मी रडत घरी यायचो. अण्णांना काही सांगायची सोयच नव्हती. ते फक्त दे सोडून एवढंच म्हणायचे. आजी मात्र वाड्याच्या तोंडाशी येऊन, मेल्यानो वेडी कुणाला म्हणता रे? तुमचा बाप वेडा, तुमची आई वेडी, तुमचं अख्खं खानदान वेडं, असं ओरडायची. तेव्हा पोरं घाबरून घरी पळून जायची. एकदा असाच सुन्याच्या वाड्यात गेलो होतो. त्याची आजी आणि शेजारची एक बाई गप्पा मारत बसल्या होत्या. सुन्या, ए सुन्या, ये लवकर, मी ओरडत होतो. त्याच्या आजीला ती शेजारची बाई विचारत होती, कुणाचा ग पोरगा हा? अगं त्या वेड्या कुसुमचा.
मी तिथूनच रडत परत फिरलो, घरी आलो. अण्णांना म्हणालो, अण्णा, सगळ्यांना चांगली आई असते, मग मलाच का अशी आई दिली आहे देवाने? अण्णा भिंतीकडे बघत शांत बसून राहिले. आजी ओसरीवर धान्य निवडत बसली होती. तिला जाऊन बिलगलो आणि म्हणालो, सांग ना, मला देवानं चांगली आई का दिली नाही? माझ्याकडे लक्ष न देता ती म्हणाली, भोग तुझे. त्या रात्री मी जेवलो नाही, नुसता धुमसत होतो. देशमुखांच्या एवढा मोठा वाडा त्या गल्लीत कोणाचाही नव्हता. मग माझा वाडा इतका मोठा असताना, घरात कशाचीच कमतरता नसताना, देवाना माझ्यावर अन्याय का करावा, असा विचार सारखा मनात येत राहायचा. अनेकदा आई मला आणि अण्णांना झोपेतनं उठवून स्वयंपाकघरात बळजबरीनं नेऊन पाटावर बसवून जेवायला घालायची. थोडं समजायला लागलं तसं मला अण्णांचा खूप राग यायचा. काय माणूस आहे हा, अंगात कसली धमकच नाही. बायकोला आवाज चढवून रागवायची सुद्धा ताकद या माणसात नाही. मी आजीला बोलून दाखवायचो. ती नाकाजवळ बोट नेत मला शांत राहा, शांत राहा असं खुणेनच सांगायची. अण्णा असे का आहेत हे मला तिच्याकडनं समजलं. अण्णा लहानपणापासून शांतच. त्यांचे वडील खूप रागीट होते. थोडं काही घडलं की सगळा राग पोरावर काढायचे आणि पोराला बडवून रिकामे व्हायचे. त्यांची जी भीती अण्णांच्या मनात लहानपणापासून बसली, त्यामुळे ते जे शांत झाले ते असे. अण्णा शेती करायचे. करायचे म्हणजे काय, शेतीचे मालक होते एवढंच, बाकी सगळं आजीच बघायची. शेती बटाईनं दिली होती, त्याचा वाटा यायचा. गोठ्यात जनावरं होती, घरचं दूध दुभतं होतं, सोन्या नाण्याला कमी नव्हती. त्यावर घर चाललं होतं. अण्णा दिवस दिवस काहीही न बोलता शांत कसे काय बसू शकतात याचं मला आश्चर्यच वाटायचं. विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते एकाच शब्दात द्यायचे. या घरात हिमतीची होती ती आजीच. घुम्या मुलगा आणि असली सून यांना बरोबर घेऊन ती नेटानं घर चालवत होती. घडी माणसं तिला घाबरायची. गल्लीतल्या बायकासुद्धा तिला वचकून असायच्या. या वाड्यात 2-4 माणसं सोडली तर कुणी यायचं नाही. गल्लीतल्या बायका हळदी कुंकवाला सगळीकडे यायच्या, पण आमच्या घरी मात्र कधीच यायच्या नाहीत. त्यांना भीती वाटायची आणि या घरी जायचं नाही अशी ताकीदही असायची. एकदा महालक्ष्मीच्या वेळी आजीने शेजारच्या 2 सुवासिनींना बोलवून लक्ष्म्या बसवून घेतल्या. त्या दिवशी तिने आईच्या खोलीला बाहेरून कुलूपच घातलं होतं. संध्याकाळी आरती झाल्यानंतर कुलूप उघडलं. आजीनं न्हाणीघरालाही कुलूप घालून ठेवलं होतं, आईने आंघोळ करू नये म्हणून. त्या दिवशी आई शांतच होती. ओसरीवर लक्ष्म्या बसलेला बघून त्या दिवशी वाड्यात खूप प्रसन्न वाटत होतं. बऱ्याच दिवसांनंतर इतकं प्रसन्न वातावरण मी अनुभवलं होतं. रात्री झोपलो. सकाळी जाग आली ती आजीच्या ओरडण्यानं. अण्णा, अण्णा, लवकर इकडे ये लवकर इकडे. अरे या नुसत्याच उभ्या आहेत, मुखवटे नाही आहेत जाग्यावर. कुसुमने काय केलं मुखवट्यांचं माहीत नाही रे. तिचा आवाज रडवेला झाला होता. आई तिच्या खोलीत शांत झोपली होती. आजीने डोक्यालाच हात लावला. तिला काही सुचतच नव्हतं आणि काहीच सुचलं नाही की ती अनेकदा देवासमोर जाऊन शांत बसायची. ती देवघराजवळ गेली तर देवघरासमोर पाट टाकून त्यावर मुखवटे ठेवले होते. आजीने नमस्कार केला आणि पुन्हा ते मुखवटे आणून बसवले. त्या प्रकारानंतर ती पुन्हा महालक्ष्म्या बसवण्याच्या फंदात पडली नाही. कळत्या वयात मी आजीला विचारलं की आई कधीपासून असं वागतीये. ती सांगायची,
लग्न होऊन आई घरात आली तेव्हा खूप चांगली होती. तिच्या इतकी व्यवस्थित बाईच नव्हती. विणकाम, भरतकाम, गाणं, स्वयंपाक कशात म्हणून कमी नव्हती. खूप माणसं तिने जोडली होती. अण्णा हा असा घुम्या, नेहमी शांत बसणारा, सतत घाबरणारा. त्याचा संसार मार्गी लागावा म्हणून कुसुमसारखी खमक्या मुलगी मला हवी होती, ती मिळाली. तू 2 वर्षांचा असेपर्यंत चांगली होती. नंतर काय झालं माहीत नाही. गावातल्या वसू कुलकर्णीच्या घराला गावानं वाळीत टाकलं होतं. त्यांची मुलगी आंतरजातीय प्रेमविवाह करून पळून गेली होती. त्यांच्या घराला सणवाराला सवाष्ण ब्राह्मण म्हणून कुणीच जायचं नाही. त्याची बायको भानामती करणी करते अशी ही अफवा गावात उठली होती. एकदा मी गावाला गेले होते. कुलकर्ण्यांनी संधी साधली. खंडोबाच्या नवरात्रात अण्णाला आणि कुसुमला सवाष्ण ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवलं. अण्णाचा स्वभाव असा भिडस्त, त्याला नकार द्यायला जमलं नाही. अण्णा आणि कुसुम दोघेही त्यांच्या घरी जेवायला गेले. अण्णांनी शब्द दिल्यानंतर त्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून कुसुम त्याच्याबरोबर जेवायला गेली. आणि तेव्हापासनं अशी भ्रमिष्ठासारखी वागायला लागली. रात्रीच तिचा दिवस सुरू व्हायला लागला. गावातले लोक म्हणाले, वसू कुलकर्णीच्या बायकोनं करणी केली. सुवासिनीची ओटी भरताना ओटीत शेंदूर लावलेला नारळ घातला. तेव्हापासनं तिची अशी अवस्था झाली. मी आल्यावर खूप त्रागा केला. कुलकर्ण्यांच्या वाड्यासमोर उभं राहून खूप तमाशा केला, पण उपयोग काय झाला? सगळे मांत्रिक झाले, गंडेदोरे झाले, साधू संन्यासी झाले, नवस सायास उपवास झाले, डॉक्टर झाले, पण काही फरक पडला नाही. अरे कर्म म्हणायचं रे आपलं. आजी सांगायची. मला प्रश्न पडायचे, खंडोबाच्या नवरात्रात सुवासिनी म्हणून बोलवलेल्या बाईशी असं कोण कशाला वागेल? करणी भानामतीच करायची होती तर अण्णांवरच का नाही केली? एखाद्याच्या करणी भानामतीनं एखाद्याचं आयुष्य इतकं बदलून जातं? या प्रश्नांची उत्तरं आजीकडे नव्हती. अण्णांना विचारायची सोय नव्हती. आईच्या अशा वागण्याला कुलकर्ण्यांची करणी किंवा भानामतीच कारणीभूत आहे अशी स्वतःची समजूत घालून आजीला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. अशी समजूत करून घेतल्यामुळे तिला दिलासा मिळत होता. आईची जास्त भीती वाटायची जेव्हा ती ओसरीवरच्या झोपाळ्यावर रात्री बसायची. विस्कटलेले केस, मोठं कुंकू. झोपाळ्याच्या पुढच्या 2 लोखंडी दोरखंडांना धरून जमिनीवर पाय घासत ती जेव्हा मोठा झोका घ्यायची तेव्हा रात्रीच्या त्या नीरव शांततेत कर्र कर्र असा येणारा झोपाळ्याचा आवाज खूप भयाण वाटायचा. झोपाळ्याचा वेग वाढला की आजी ओरडायची, कुसुम बास कर आता, किती सूड घेणार आहेस? तिचा मूड असला तर आजीचं ऐकायची. मग तो कर्र कर्र आवाज हळूहळू शांत होत जायचा. ती तिच्याच तंद्रीत असेल तर मग वेग वाढत राहायचा. खूपदा आईची खूप कीव यायची. वाटायचं तिला विचारावं, तुला काही त्रास होतोय का? तू असं का वागतेस? मी तुझा मुलगा आहे, निदान मला जवळ तरी घे, माझी विचारपूस कर. इतर मित्रांच्या आया त्यांची किती काळजी घेतात. तू काळजी घेणं तर दूर, माझी साधी विचारपूस सुद्धा करत नाहीस. मी स्वतःला आणि नशिबाला दोष देत रडत बसायचो. आईला आई वडील नव्हते. एक भाऊ होता. दूर कोकणात भिक्षुकी करून जगत होता. त्याला त्याच्याच पोटापाण्याची भ्रांत होती, त्यामुळे तो त्याच्याच कामात मग्न होता. आई चांगली असताना यायचा म्हणे. आई अशी वागायला लागल्यानंतर त्यानं येणं जाणं बंद करून टाकलं होतं. दिवस असेच जात होते. प्रत्येक दिवस ढकलावा लागत होता. असेच देवीच्या नवरात्राचे दिवस होते. दसरा झाला. कोजागिरी पौर्णिमा आली.
माहूरची देवी कुलदैवत असल्यामुळे आजीनं कुलधर्म कुळाचार अण्णांकडनं करवून घेतला. परडी भरली, जोगवा मागितला. रात्री उशिरा गावातल्या देवीचे छबिने निघायचे. आम्हा मुलांसाठी ते आकर्षण असायचं. हिरवी साडी नेसलेल्या, कपाळभर कुंकवाचा मळवट भरलेल्या, केस मोकळे सोडलेल्या, हातात पेटता पोत घेतलेल्या बायका झांजा वाजायला लागल्या की जोरदार घुमायच्या. उदाच्या धुरानं वातावरण भरून गेलेलं असायचं. ती रात्र संपूच नये असंच वाटायचं. देवीचा छबिना दारापर्यंत आला. वातावरण भारून टाकणारा तो नाद घुमायला लागला. अण्णा बैठकीतच होते. मी आणि आजी दारात बसून मिरवणूक बघत होतो. वाद्यांचा आवाज चांगलाच वाढला होता. त्या आवाजात शेजारी शेजारी बसूनही आजीशी मी बोललेलं तिला ऐकायला येत नव्हतं. छबिने दारासमोरून पुढे गेले, दिसेनासे झाले. आम्ही दोघंही घरात आलो. ओसरीवरचं दृश्य बघून आम्ही हादरलो. उंच झोका घेताना आईला ज्या खांडाला हलकडी बांधली होती त्या खांडाचा जोरदार धक्का बसून ती खाली पडली होती. डोक्याभोवती रक्ताचं थारोळं साचलं होतं. विस्कटलेले केस, सुटलेला पदर, खूप भयानक दृश्य होतं. कुसुम, कुसुम, काय झालं ग हे? आजी जोरात ओरडत होती. मी भीतीनं तिच्या पायाला घट्ट मिठी मारली होती. अण्णा डोक्यावरची काळी टोपी काढून मटकन खालीच बसले. आजीच्या ओरडण्यानं शेजारच्या वाड्यातली माणसं धावली. त्यांनी गल्लीभर ती बातमी सांगितली. बघता बघता 100-200 माणसं जमा झाली. पोलीस पाटील आला. त्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे प्रकरण मिटलं. आईला नेताना नेसवलेली हिरवी साडी, कपाळावरचा कुंकवाचा मळवट, घातलेला फुलांचा हार देवीसारखी दिसत होती. बायका तोंडाला पदर लावून कुजबुजत होत्या. कुसुम भाग्यवान, सवाष्ण गेली कोजागिरी पौर्णिमेला. आईचा छबिना गेल्यावर मेली. देवी जाताना तिला बरोबर घेऊन गेली. मला माझ्याच घरात परकं वाटत होतं. आईला वाड्याबाहेर नेलं तेव्हा आजीनं फोडलेला हंबरडा कानात अजूनही तसाच आहे. 5-6 महिन्यांनी पोट खपाटीला गेलेला कोकणातला मामा आला. खूप रडला. आई ज्या झोपाळ्यावरती बसायची तो झोपाळा ओसरीवरच्या एका भिंतीला टेकून ठेवला होता. त्या झोपाळ्याकडे बघत मामा म्हणाला, अगोदर हा जाळून टाका. खरं तर कुसुमला अग्नी दिला त्या दिवशीच तो जाळायला हवा होता. या झोपाळ्यानं सगळं घर टांगणीला लावलंय. अण्णा, आजीबाई, तुम्हाला माहीत नसेल, गावातले लोक सांगतात हा वाडा तुम्हाला बापूरावांकडनं फुकट मिळाला. त्यांना कोणीच नव्हतं. त्यांनी अण्णांच्या वडिलांना मुलगा मानलं होतं. तुमचं जे काही आहे ते त्यांचंच होतं. वाडा, शेती, सोनं नाणं सगळं. हा सागवानी झोपाळा त्यांचाच. यावर ते बसायचे. मरण्यापूर्वी बापूराव सांगून गेले होते, हा झोपाळा माझ्याबरोबरच जाळून टाका, कारण याच झोपाळ्यानं एकटेपणात माझी साथ केली. माझ्यानंतर त्याचं इथे काय काम? म्हाताऱ्याची इच्छा अपूर्णच राहिली. अण्णाच्या वडिलांना गावातल्या लोकांनी बापूसाहेबांच्या अंतिम इच्छेची आठवण करून दिली. त्यांना वाटलं आता तर ते मेले. मेलेल्या माणसांच्या इच्छेचं इतकं काय मनावर घ्यायचं. त्यांना सागवानी झोपाळ्याचा मोह आवरला नाही. पण तेव्हापासनं तुमचं काहीही भलं झालं नाही. कुसुम वेडी झाली. अण्णा हे असे. त्याच झोपाळ्यावरनं पडून गेली ना कुसुम आमची. आता तरी शहाणे व्हा, टाका जाळून तो झोपाळा. आजी म्हणाली, माणसासारखं माणूस गेलं, त्या निर्जीव झोपाळ्याला घरात ठेवून काय करू. कुसुम या झोपाळ्यामुळेच गेली.
आता पुन्हा बसवला तरी त्यावर बसायची तरी इच्छा होईल का कोणाला? म्हणूनच म्हणतोय ना, टाका की तो जाळून. मामा इरेला पेटला होता. आजीनी गड्यांना आदेश देताच तो सुंदर सागवानी झोपाळा त्यांनी मागच्या वाड्यात नेला. कुऱ्हाडीनं त्याचे 4-5 तुकडे केले आणि पेटवून दिले. झोपाळ्याविना ती ओसरी सुनी सुनी वाटायला लागली. दिवस सरत गेले. कोजागिरी पौर्णिमा, आईचा मृत्यू, झोपाळा, सगळ्याच गोष्टी मागे पडल्या. काळावर स्वार होऊन जगणं पुढे गेलं. आजीनी आईनंतर मला धीरानं वाढवलं. मग आजी आणि अण्णा गेल्यानंतर तो वाडा एका संस्थेला शाळा काढण्यासाठी देऊन टाकला. इतकी वर्ष झाली तरी आठवणींचा झोपाळा कुठे संपतोय? तो झोके घेतच आहे, खपल्या काढतोच आहे. ते व्रण पुन्हा दिसायला लागतात, जखमा वाहायला लागतात. वाडा संस्थेला शाळेसाठी देऊन मी त्या कटू आठवणी असणाऱ्या वाड्यापासून दूर पळालो, पण आठवणींचा अदृश्य झोपाळा पाठलाग करतोच आहे की. आज अनघा आणि सुमाचं काय चुकलं? या नव्या घरात त्यांना एक झोपाळा हवा होता. किती साधी गोष्ट, पण मी किती आकांड तांडव केलं तेवढ्यावरनं. झोपाळ्याबद्दलच्या माझ्या आठवणी कटू आहेत. त्याच्या आठवणीनं होरपळलेलं बालपण, करपलेलं बालमन समोर येत राहतं. त्यात इतरांचा काय दोष? माझ्या भूतकाळासाठी त्यांनी वर्तमानाच्या इच्छा का माराव्यात? आणि मी तरी माझा भूतकाळ त्यांच्यावर का लादावा? झोपाळा ही लाकडाची एक निर्जीव वस्तू. त्याच्या साक्षीनं काही विपरीत घटना घडल्याही असतील, पण म्हणून झोपाळा या वस्तूलाच आयुष्यातनं हद्दपार करणं किती योग्य आहे? आजी म्हणायची, आई वसू कुलकर्ण्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला गेली आणि त्यांनी करणी केली. विश्वास बसत नाही. आणि मामानं बापूसाहेबांची सांगितलेली गोष्ट तीही खरी वाटत नाही. इतक्या श्रीमंत माणसाचा झोपाळ्यात कशाला जीव अडकेल? आणि समजा अडकलाय असं क्षणभर गृहीत धरलं तरी त्यासाठी ते या थराला का जातील? आईच्या मनातल्या स्वप्नाच्या झोपाळ्याचा कधी विचारच झाला नाही त्या घरात, त्या वाड्यात. परिस्थिती गरिबीची म्हणून अण्णांसारखा घुम्या, सतत तोंड बंद करून बसणारा, कसलेच निर्णय घेण्याची क्षमता नसलेला, आईच्या ताटाखालचं मांजर झालेला कर्तृत्व शून्य नवरा मिळाला. नवी नवरी म्हणून ती या घरात आली तेव्हा तिचीही काही स्वप्न असतीलच की. प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन आयुष्य स्वीकारलं म्हणून भावना मरत नाहीत, स्वप्न संपत नाहीत. कितीतरी साचलं असेल तिच्या मनात. भावनांचे कितीतरी तरंग उमटले असतील, त्यांना कधी वाटच मिळाली नाही. त्या स्वप्नांना कोणी झोकाच दिला नाही. किती घुसमट झाली असेल तिची शारीरिक, मानसिक. हे सगळं निमूटपणानं सहन करताना त्याचा स्फोट या वेडात तर झाला नसेल. तिलाही उंच झोका घ्यायचा होता, मोकळा श्वास अनुभवायचा होता. हे मनातलं झोका घेण्याचं स्वप्न ती त्या निर्जीव झोपाळ्यावर बसून तर अनुभवण्याचा प्रयत्न करत नव्हती ना. यातनांची जाणीव सतत देणाऱ्या जगापेक्षा हे वेडानं भारलेलं जग तिच्या मनातली तगमग कमी करण्यासाठी उपयोगी पडलं असेल का? त्या वेडाच्या भरात स्वतःच्याच तंद्रीत ती जगली. जगाच्या दृष्टीनं ती वेडी ठरली. आई आई, आम्ही चुकलो, तुला समजून घ्यायचं चुकलो, क्षमा कर. तो ओरडत होता, रडत होता. खोलीतला दिवा लागला तेव्हा तो भानावर आला. अनघा त्याच्या जवळ उभी होती. काही स्वप्न पडलं का वेडवाकडं?
किती जोरात ओरडत होतात तुम्ही, आई आई म्हणून. भीती वाटली का? त्यांनी फक्त मान हलवली. अनघा त्याच्या जवळ बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, रात्री मी आणि सुमाने खूप विचार केला. दोघींनाही खूप वाईट वाटलं. तुम्हाला आवडत नाही तर झोपाळ्याचा हट्ट आम्ही नको होता करायला. सुमा आपली एकुलती एक मुलगी. बिचारीनं आजवर कसलाच हट्ट धरला नाही, त्रास दिला नाही, काही मागितलं नाही. तिला या बंगल्यात झोपाळा हवा होता म्हणून मी तिला सपोर्ट केला. तुम्हाला दुखवून या घरात आम्हाला काहीही करायचं नाही आणि ते केलं तर आम्हाला सुद्धा आनंद मिळणार नाही. अनंताचे डोळे भरून आले. तुम्ही किती विचार करता माझा. मीही तुमचा करायला हवा होता पण नाही जमलं. काहीतरी विचित्र विचार करत राहिलो. कारण नसताना भूतकाळाशी संबंध जोडत राहिलो. पण आता मला माझी चूक समजली आहे. तुमच्या दोघींच्या मनाप्रमाणे होईल आता. उद्याच सुताराला बोलवून छान झोपाळा बनवून घेऊयात. अनंता म्हणाला. अनघाचा चेहरा फुलला. मला आनंद झालेलाच आहे पण सुमाला जास्त होईल. तिचं मन झोपाळ्यावर बसून आनंदानं झोका घेईल. झोपा आता तुम्ही. ही छान बातमी उद्या सकाळी तिला सांगू, सरप्राईज देऊयात. हां. ती उठली. तिने दिवा मालवला. खोलीभर अंधार पसरला. भूतकाळाबरोबर झुळणारा झोपाळा शांत झाला होता. कर्र कर्र हा आवाज सुद्धा थांबला होता.